1987 हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. याच वर्षी दूरदर्शनवर एक मालिका सुरू झाली, जिने रस्ते ओस पडल्यासारखी स्थिती निर्माण केली होती. लोक टी व्ही समोरच जाऊन बसायचे आणि जोपर्यंत मालिका संपत नाही तोपर्यंत तिथून हलायचे देखील नाहीत. ती टी व्ही मालिका म्हणजेच रामानंद सागर यांची रामायण. त्या काळात या मालिकेने सर्वांनाच भुरळ घातलेली आणि त्यानंतर या मालिकेतील कलाकारांना अक्षरशः देवतुल्य मानले जाऊ लागले. मात्र ही मालिका बघताच याच मालिकेतील एका सुप्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाल्याची बातमी समोर येत आहे. चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते अभिनेते. ते सुप्रसिद्ध अभिनेते म्हणजेच दारा सिंग. या मालिकेत दारा सिंग यांनी हनुमान हे पात्र साकारले होते. या भूमिकेतूनच त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या मालिकेनंतर ते जिथे जिथे गेले तिथे लोकांनी त्यांना त्या दैवी व्यक्तिरेखेच्या नजरेतूनच पाहिले. त्यांचा मुलगा बिंदू दारा सिंग यांनी जेव्हा त्यांची प्रकृती खूपच खालावली तेव्हा त्यांना विचारलं की तुमची कोणती इच्छा अपूर्ण राहिली आहे. तेव्हा दारा सिंग यांनी टी व्हीवर फक्त रामायण लावून दे असं सांगितलं. त्यानंतर त्यांनी पुढील 15 दिवसात संपूर्ण रामायण मालिका पाहिली आणि प्राण सोडले, असे बिंदू दारा सिंग यांनी नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला आहे. दारा सिंग हे एक दिग्गज पैलवान देखील होते. त्यांची कुस्ती बघण्यासाठी स्टेडियमची आसन क्षमता 50,000 होती. स्टेडियम पूर्ण भरलेलं असायचं आणि बाहेर देखील तब्बल 50,000 लोक उभे असायचे. एवढी त्यांची कुस्ती प्रसिद्ध होती. दारा सिंग यांनी भारतीय चित्रपटसृष्टीलाही मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचा एक गुणी कलाकार गेल्याची भावना व्यक्त केली जात आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे या दिग्गज अभिनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.